नमस्कार. आज आपण राज्यातील शेतकऱ्यांसाठी एका अत्यंत महत्त्वाच्या आणि दिलासादायक बातमीवर सविस्तर चर्चा करणार आहोत. मागेल त्याला सोलर कृषी पंप योजना आणि पीएम कुसुम योजना या अंतर्गत सोलर पंप बसवण्यासाठी अनेक शेतकरी वाट पाहत आहेत. पण मध्यंतरी कामाचा वेग थोडा थांबला होता. यावर तोडगा म्हणून शासनाने 23 मार्च 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जी.आर. काढला. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की शासनाने वितरित केलेले 1361 कोटी रुपये कसे वापरले जाणार आहेत, प्रलंबित पंपांचे इन्स्टॉलेशन कधी पूर्ण होणार आणि एप्रिल 2026 ची नवीन उद्दिष्टे काय आहेत. मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून सोलर पंप बसवणाऱ्या कंपन्यांचे म्हणजेच वेंडरचे पैसे थकीत होते. साहजिकच यामुळे इन्स्टॉलेशनच्या कामाचा वेग थांबला होता. शेतकऱ्यांनी पैसे भरूनही त्यांना पंपाची प्रतीक्षा करावी लागत होती. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक AIIB कडून बाजारदारांनी कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कर्जाचा पहिला हप्ता म्हणून शासनाने 1361 कोटी 2,08,000 रुपये महावितरण कंपनीला वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे आता व्हेंडरची थकीत देणगी त्वरित पूर्ण केली जातील आणि कामाला गती मिळेल. हा जो 1361 कोटीचा निधी आला आहे तो प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या घटकांसाठी वापरला जाणार आहे. घटक या अंतर्गत पारेषण विहिरीत सौर कृषी पंपाचे वितरण केले जाणार आहे. शासनाचे उद्दिष्ट आहे की 5 वर्षाच्या कालावधीत महावितरणाद्वारे तब्बल 5 लाख नवीन पंप स्थापित केले जावेत. ऑक्टोबर 2025 पर्यंत बसवण्यात आलेल्या 2,01,579 पंपासाठी हा निधी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. घटक या अंतर्गत कृषी वितरण प्रणालीचे बळकटीकरण, क्षमता वाढ आणि सौर ऊर्जीकरण केले जाईल, जेणेकरून शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्हता आणि अखंडित वीज पुरवठा मिळेल. आता सर्वात महत्त्वाची पीएम कुसुम योजना. या योजनेअंतर्गत सुमारे 60,000 पंपाच्या इन्स्टॉलेशनचे काम अजूनही प्रलंबित आहे. अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न होते की हे पंप कधी बसवले जातील. तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट अशी की या प्रलंबित कामासाठी देखील शासनाने नवीन जी.आर. काढून स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला आहे. आजच्या या 1361 कोटीच्या निधी वाटपामुळे पूर्ण यंत्रणेतील पैशाची चणचण दूर झाली आहे. त्यामुळे पैसे भरूनही ज्या शेतकऱ्यांच्या शेतात अजून सोलर पंप पोहोचलेला नाही त्यांच्याकडे येत्या काही दिवसात वेगाने काम सुरू झालेले तुम्हाला पाहायला मिळेल. शासनाने केवळ जुनी कामे मार्गी लावण्याचेच नव्हे तर भविष्यातील मोठे टप्पे देखील निश्चित केले आहे. 31 मार्च 2026 पूर्वी जास्तीत जास्त प्रलंबित पंपाचे इन्स्टॉलेशन पूर्ण करण्याची किंवा किमान त्यांच्या वर्क ऑर्डर करण्याचे शासनाचे स्पष्ट उद्दिष्ट आहे. आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे एप्रिल 2026 पासून शासनाकडून तब्बल 7 लाखांपेक्षा जास्त नवीन सोलर पंपाचे उद्दिष्ट ठेवून नवीन प्रक्रिया पुन्हा एकदा नव्याने सुरू केली जाणार आहे. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत या योजनेत सहभाग घेता आला नाही त्यांच्यासाठी ही एक अत्यंत सुवर्ण संधी असणार आहे. थोडक्यात सांगायचे तर शासनाने AIIB बँकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिल्याने आता प्रलंबित सोलार पंपाचे इन्स्टॉलेशन अतिशय वेगाने होणार आहे. महावितरणाकडे निधी सुपूर्द करण्याचे आदेश आले आहेत आणि या आर्थिक वर्षातच 2025-26 हा निधी वापरण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या शेतात सोलार पंप पोहोचेल. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.